रिलॅक्स बस, पाय मोकळे कर आणि डोळे बंद कर, अजिबात उघडू नकोस. हो. काय करताय तुम्ही? 2 मिनिटं थांब ना. गुरु अहो गुरु अरे हे काय? अरे माझी बायको प्रेग्नंट आहे, ती दिवसभर एवढी कामं करते, म्हणूनच यासाठी छान मसाजर आणलेला आहे. सिद्धिराज किती काळजी करता हो माझी. खरंच खूप छान आहे सरप्राईज. हा पण मी ते पराक्रम ऐकायचं विसरले नाहीये अजून. हो 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 सगळं सांगतो. हा तर मीटिंग चालू होती, सभेमध्ये सगळे पुरुष मंडळी मर्द को दर्द नहीं होता या झोनवर, या पॉइंटवर अडले होते. थोड्या वेळानंतर मी ठामपणे उभा राहिलो आणि त्यांना सांगितलं की मर्द को दर्द होता है और होना भी चाहिए. कसं आहे ना, पुरुषांना सुद्धा त्यांचे इमोशन्स, त्यांच्या भावना व्यक्त करायला आल्या पाहिजेत ना, पण ते होण्यासाठी तसंच सहज आणि सोपं वातावरण त्यांच्या आजूबाजूला असायला पाहिजे. त्यांनी व्यक्त केल्यानंतर किंवा रडल्यानंतर कोणी जर हसणार असेल किंवा टर उडवणार असेल तर काय अर्थ आहे ना या सगळ्याला. अगदी बरोबर बोललात. मी त्यानंतर मी हेही सांगितलं की पुरुषांना ना मुळात व्यक्त होण्यासाठी कमी जागा असतात. म्हणजे एकतर ते त्यांच्या आईसमोर व्यक्त होतात, रडतात. दुसरी म्हणजे त्यांची बायको, जी त्याला समजून घेऊ शकते. तिसरे म्हणजे त्याचे मित्र. या व्यतिरिक्त 4 चौघात त्यांना नीट व्यक्तच करता येत नाही. म्हणजे तुम्हा बायकांना जसं मन मोकळ्यापणाने व्यक्त होता येतं ना, तितक्याच सहजपणे पुरुषांना सुद्धा यायला हवं ना. खरंय सिद्धिराज, आम्ही बायका मनातलं सगळं बोलून मोकळ्या होतो, पण तुम्ही मात्र मनातल्या मनात घुसमटत राहता. नीलांबरी वहिनी आमच्याशी इतकं वाईट वागल्यात हे जर का तुम्हाला सांगितलं ना, तर तुम्ही स्वतःला खूप त्रास करून घ्या. तुमची चिडचिड होईल. हो ना? हा काय झालं आता, तू रडतेस कशाला? नाही नाही हो, ते माझे पाय खरंच खूप दुखत होते आणि मी न सांगताही तुम्हाला ते कळलं आणि तुम्ही माझ्यासाठी हा मसाजर घेऊन आलात ना, म्हणून मला जरा भरून आलं. बाकी काही नाही. वेडावाईच खरंच. मी तुला जसं सहजपणे रडता येतं किंवा व्यक्त होता येतं ना, पुरुषांना सुद्धा यायला हवं. आता मला सांगशील का नेमकं काय झालं खालीच? अहो खरंच काही नाही सिद्धिराज, खरंच मला आता भरून आलं म्हणून डोळ्यातनं पाणी आलं, बाकी काही झालेलं नाही खरंच. बरं ऐका, आता थांबा थांबा जरा थांबा. आता मला पण माझ्या नवऱ्याच्या पायांना मसाज करा. कंटाळा आला मला आता सफरचंद खाऊन. आई किती वेळ झाला डाळिंब सांगितलंय मी. कुठे निघालात? सांगितलं का मी जायला? पाय दुखतायत जरा, दाबून दे. झालं का? नाही, मी म्हणाले का बस. गॅसवर दूध ठेवलंय. दूध ओतू गेलं तरी चालेल, फरक पडत नाही मला. पाय दाबा, पाय दाबा. आहा, बरं वाटतंय. तुझा मुलगा आणि तुझे सून घरात असताना खूप माज दाखवतेस ना. आता बघ कसं तुझा माज उतरवते ना. हॅलो, हा काका ऐका ना, पुढचा जो सिग्नल आहे ना त्यावरती थांबू नका. हां, तुम्हाला मॅपवरती लेफ्ट दिसत असेल ना, तो लेफ्ट घ्या. मॅपनुसार हे सांगतं की जर तुम्ही लेफ्ट घेतला ना तर 10 मिनिटात तुम्ही हॉस्पिटलला पोहोचाल आणि मेन रोडवरचा ट्रॅफिक पण टाळेल. बाबा लवकर चला, आई अंग टाकते, डोळ्यात उघडत नाहीयेत बघा ना. वीणा वहिनी, तुम्ही नका काळजी करू. सुपर सासूला काही होणार नाहीये. नाजूक नाहीये ती. आजवर तिने अनेक संकट एकटीने झेलली. त्यासमोर काहीच नाहीये.
हा 5 मिनिटं 5 मिनिटात फक्त पोचाल तुम्ही. एक काम करा, तिकडनं लेफ्ट घ्या. कारण मेन गेट जवळ परत गर्दी दाखवत आहे. तू अजून किती वेळ लागेल रे? 5 मिनिटं काका, 5 मिनिटात पोचाल तुम्ही, नका काळजी करू. आई आई डोळे उघडा ना. सुपर सासू, अजिबात घाबरू नकोस, तुला काहीही होणार नाही. पुन्हा बोलूया. नाही म्हणजे त्याचा विचार जरी केला ना तरी मला घुसमटल्यासारखं होतंय. बरं ठीक आहे, तुझी इच्छा नसेल तर आपण या विषयावर नको बोलायला. पण ऐक ना, जो तुला जर का काहीही बोलावंसं वाटलं ना तर तू माझ्याशी बोलू शकतेस. अगदी मन मोकळेपणानं जे सांगायचंय ते तू मला सांगू शकतेस. मी आहे. आणि हे बघ, जयंतला सुद्धा सांग, त्यालाही काही बोलावंसं वाटत असेल ना तर सिद्धिराज आहेत, ते बोलतील त्याच्याशी. तर तू अजिबात काही काळजी नको करूस. आपण नीट जयंतला सांभाळू, त्याच्यावर उपचार करू. जयंत, तुझ्या नाटकी आणि स्वार्थी वागण्याने तू माझ्या फॅमिलीवर असं काही इम्प्रेशन क्रिएट केलंयस की माझ्या घरातले सगळे तुझ्या बाजूने आहेत. खरं तर तू जे काही वागलंयस त्यानंतर सगळ्यांना तुझा राग आला पाहिजे, तुझी घृणा वाटली पाहिजे, पण त्यांना तुझी काळजी वाटतेय. पण मी हे फार काळ टिकू देणार नाहीये. लवकरच मी सगळ्यांसमोर पुराव्यासकट तुझा खरा चेहरा आणेन आणि त्या दिवशी तुला तुझ्या पापाची शिक्षा मिळण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही.